या क्षणाची ब्रेकिंग न्यूज आम्ही आपणास दाखवत आहोत। मुरबाड शापूर एसटी बसचा अपघात झाला आहे। कुडवली येथील अवघड वळणावर बस पलटी झाल्याने या अपघातात काही प्रवासी जखमी झालेले आहेत। जखमींमध्ये लहान मुले, विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे। जखमींवर मुरबाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शापूर आगाराची MH20 BL 1471 ही बस मुरबाडहून शापूरच्या दिशेने जात असताना कुडवली गावाजवळ वळणावर बस पलटी होऊन हा अपघात झाला। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून अपघाताचे कारण अजून तरी समजले नाही। दादा, आज सकाळी जो ॲक्सिडेंट झाला त्या बसमध्ये आपण होता। हां, आपलं नाव काय? विजय दत्तात्रय जाधव। कुठे चालले होते? मुरबाडवरून मी देवलीला जात असताना माझा ॲक्सिडेंट झाला। म्हणजे कशी म्हणजे काय कसं झालं? मला समजत नाही। बस कुडवली योगराज कंपनीच्या पुढे गेली आणि डायरेक्ट पलटी बस झाली। किती प्रवासी होते काय? कम से कम 70-80 प्रवासी असणार। डायरेक्ट पलटी झाली? पलटी बस झाली। मग त्याच्यानंतर मग तुम्हाला कोणी बाहेर काढली? मीच बाहेर निघलो। बाकीची लोक पण तशी? बाकीचे लोक पण आस्ते बाहेर निघायला लागली। मला 10 मिनिटाच्या नंतर माझ्या दादूला मी फोन केला, काय दादू ॲक्सिडेंट झाला माझा। कुठे लागले साधारण? डोक्याला मार लागला आणि पाठीला। नाही, आता बघू आपण। ॲक्सिडेंट झाला आहे, दुर्दैवी गोष्ट आहे, पण तो कशामुळे झाला, काय झाला त्याचं आम्ही आता सर्व विश्लेषण करणार आहे। आमची वर्कशॉपची टीम आम्ही इथं मागवले। जे गाडीमध्ये प्रवासी जखमी होते त्यांना स्थानिक लोकांच्या मदतीने लगेच आम्ही दवाखान्यात पाठवलं। तिथं आमचे वाहतूक नियंत्रक भराडे पण गेले, त्यांना तिथं दवाखान्यामध्ये फर्स्ट एड दिली जाईल। तोपर्यंत आम्ही लगेच आर्थिक मदत आणि त्यांना तात्पुरता जे आमची STचा नियम आहे तात्काळ मदत द्यायची ती देऊन आम्ही त्यांच्या सह्या घेऊन त्यांना जर पुढे ट्रीटमेंट असेल, जर डॉक्टरांनी रिकमेंडेड केलं तर त्यांना आम्ही बी फॉर्म देऊन त्यांना लगेच पुढच्या याच्यासाठी औषध उपचारासाठी पाठवून देऊ। साधारणतः किती प्रवासी होते काय? आता या क्षणी आम्ही आलो तेव्हा इथं एकही प्रवासी नव्हता। आता एका गाडीतनं 2 महिला जाताना दिसते आणि तिथे जवळ आमचे सुपरवायझर गेले तिथं वाहतूक नियंत्रक भराडे म्हणून, त्यांनी आम्हाला काहीतरी 7-8 लोकांचा आकडा सांगितला की किरकोळ जखमी झाल्यात आणि 1-2 जणांना मुक्का मार लागला। ड्रायव्हरला पण जखमी असल्यामुळे आम्ही ड्रायव्हरलाही ताबडतोब आमच्या बीडी व्हॅनमधनं त्याला दवाखान्यात पुढे पाठवून दिलं आहे। मग त्याच्याशी नंतर आम्ही गाडी बाहेर काढल्यानंतर आमचे मेकॅनिक बघतील नेमका काय प्रॉब्लेम होता काय नाही, आणि त्या पद्धतीने आम्ही विश्लेषण करून मग ते बघूया कशामुळे झालं। आपण पाहतात लाईव्ह अस्मिता TV न्यूज, उमेद नव अस्तित्वाची।